कोकणात पावसाला जोरदार सुरुवात झाली असून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी सुकावला आहे। या शेतकऱ्याने शेतामध्ये जाऊन शेतीची मशागत आणि पेरणीला सुरुवात केली आहे। शेतकरी शेतामध्ये काम करत असताना कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, त्याचप्रमाणे वित्तहानी होऊ नये यासाठी पेन तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी शेतकऱ्यांसाठी विनंतीपर आवाहन केले आहे। महाराष्ट्रात रायगड जिल्हा तर रायगड जिल्ह्यात पेन तालुका हे भाताचे कोठार समजले जाते, त्यामुळे पेन मध्ये मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते। आता पावसाला सुरुवात झाल्याने ही भात शेती लावण्याची पूर्वतयारी शेतकरी वर्गाने सुरू केली असून पहिल्याच पावसात कोणत्याही प्रकारची जीवितहानी व वित्तहानी होऊ नये यासाठी वडखळ पोलीस ठाण्याने आवाहन केले आहे। वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी केलेल्या आवाहनानुसार पहिल्याच पावसाळ्यात ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो तेव्हा ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असतो। ही वीज पडण्याची प्रक्रिया असते ती उंच ठिकाणी म्हणजे शेतीशी निगडीत शेतातील झाड, विद्युत पोल किंवा विद्युत वाहिन्यांवर वीज पडण्याची शक्यता असते। त्यामुळे शेतकरी बांधवांनी मुसळधार पाऊस पडत असेल तर अशा ठिकाणी न राहता शेतामध्ये असणाऱ्या खोपट्यात जमिनीवर न उभे राहता एखादा प्लास्टिक किंवा सुक्या लाकडावर दोनही पाय जवळ घेऊन मान खाली घालून आणि कानात कापसाचे बोळे भरून डोळे बंद करून उभे राहावे। त्याचप्रमाणे कोणतेही ज्वलनशील पदार्थ जवळ न ठेवता आपत्ती व्यवस्थापनाने जो ऍप तयार केला आहे तो ऍप मोबाईल मध्ये डाउनलोड करून ज्यावेळी या ऍप द्वारे वीज पडण्याचा संदेश दर्शवला जातो त्यावेळी ही सर्व खबरदारी घेऊन नंतर मोबाईल बंद करून आपली जीवितहानी आणि वित्तहानी टाळा, अशा प्रकारचे मोलाचे आवाहन वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी पेन तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे। जय हिंद वडखळकर नागरिकांनो, मी पी.आय. पांढरे, वडखळ पोलीस स्टेशन। एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याला सर्वांना सावधान करण्यासाठी हे विवेचन करत आहे। आता पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस आहे, मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी जमत आहे, त्यामुळे या ठिकाणी वीज पडण्यासारखे प्रकार होतात आणि त्याच्यामध्ये आपले शेतकरी बांधव जे शेतामध्ये काम करत असतात त्यांच्यावर वीज पडण्याची शक्यता आहे आणि जीविताची हानी होण्याची शक्यता आहे। त्याच्यापासून प्रतिबंध कसा करावा, काय काळजी घ्यावी या संदर्भात मला जरा थोडं तुमच्याशी विवेचन करायचं आहे। तर सर्व शेतकरी बांधवांना मला विनंती आहे की जे शेतामध्ये काम करत असतात की त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा वीज पडणार आहे त्यावेळी सुरुवातीला काळे कुट्ट ढग तयार झालेले असतात, ढगांची गर्दी झालेली असते, हवा थांबलेली असते आणि मग अचानक हवेला सुरुवात होत जाते आणि चारी बाजूने चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होते आणि त्यावेळी समजून घ्यायचं की ढगाची आता इकडे तिकडे रेलचल होणार आणि वीज पडण्याची शक्यता असते। अशा वेळी आपण स्वतःला आश्रयाच्या ठिकाणी घेऊन जाणं खूप आवश्यक आहे। पण हे आश्रय निवडत असताना कुठल्याही झाडाखाली वगैरे जाण्यात अर्थ नाही आहे, कारण का वीज कुठं पडते तर वीज उंच ठिकाणी पडते, जसं की झाडावर पडते किंवा एखाद्या इलेक्ट्रिसिटीच्या पोलवर पडते। तर ज्या ठिकाणी उंच ठिकाण आहे त्या ठिकाणी पडते, म्हणून अशा झाडाखाली किंवा इलेक्ट्रिसिटीच्या पोल खाली वगैरे आपण थांबायचं नाही। तर त्वरित आपल्या शेतामध्ये किंवा मळ्यामध्ये असलेल्या एखाद्या झोपडीमध्ये जाऊन बसायचं आणि खाली प्लास्टिक, जमिनीवर न बसता प्लास्टिक किंवा एक कोरडं लाकूड त्याच्यावर बसून दोन्ही पाय जवळ घेऊन बसायचे आणि मान आपली खाली घालावी, कानात गोळे, कापसाचे गोळे असावे, जेणेकरून वीज पडताना मोठ्या प्रमाणावर आवाज होतो आणि त्याच्यामुळे कानावर परिणाम होऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणावर प्रकाश देखील येतो, त्यामुळे डोळ्यावर देखील परिणाम होत असतात। त्यामुळे डोळे झाकून खाली पाहून आणि दोन्ही पाय एकत्रित करणं गरजेचं आहे, कारण जर पाय वेगवेगळे असतील तर विजेच्या पडण्यावर मोठ्या प्रमाणावर वीज प्रवाह निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आर्थिंग तयार होऊन आपल्या शरीराला करंट बसून मोठ्या प्रमाणावर करंट बसल्याने आपल्या जीविताची हानी होते। तर अशा प्रकारे वीज पडणार असेल तर त्यावेळी आपण स्वतःला सुरक्षित करण्यासाठी कुठल्याही झाडाखाली थांबायचं नाही आहे किंवा इलेक्ट्रिसिटीच्या पोल खाली थांबायचं नाही। आपला मोबाईल चालू न ठेवता तो बंद केलेला खूप चांगला राहील। ज्वलनशील पदार्थाच्या नजदीक न जाता आणि मोकळ्या मैदानात न थांबता आश्रयाच्या ठिकाणी जाणं खूप आवश्यक आहे, कारण का वीज जेव्हा पडते त्यावेळी त्याचे शक्ल जे आहे ते स्प्रेड होत असतात आणि जंगलामध्ये पडत असतात, तर त्याच्या मोठ्या प्रमाणावर वीज प्रवाह असल्यामुळे जे संपर्कात येतात सजीव ते मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते। त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी ह्या गोष्टीची दक्षता ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण घेतली तर आपली होणारी जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही। आपली जनावरं देखील कुठल्याही झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात विजा चमकत असताना जाणार नाही, त्याची आपली काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण स्वतःच्या जीवनाची काळजी घेऊन आपल्याला सुरक्षित करायचं आहे। आपल्या कुठल्याही शेतकरी बांधवाच्या जीवितावर असा प्रसंग येऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजीसाठी आम्ही हे तुम्हाला अवगत करत आहोत। आपत्ती व्यवस्थापनाकडे एक ॲप आहे की वीज पडण्यासंदर्भातली जर परिस्थिती असेल तर तो ॲप आपल्याला सिग्नल देतो
की बाबा आज या परिसरामध्ये वीज पडू शकते जवळच्या परिसरामध्ये, तर सिग्नल मिळाल्यानंतर आपल्याला आपण सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाकडे असलेल्या ह्या ॲपचा देखील आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावा आणि त्याचा वापर आपल्याला सूचना मिळण्यासाठी करावा आणि आपलं जीवन सुरक्षित करावं, असं आपल्या सर्व वडखळ नागरिकांना माझी विनंती आहे. तुमच्या सुरक्षित जीवनासाठी आमच्या पोलीस विभागाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.